नाना भाऊ, जिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या स्टेजवर जातात, त्यांचे पोस्टर लावतात. 20 तारखेला काँग्रेस पक्षाची रॅली आहे. कारवाई करत नसल्यामुळे अशी ताकद वाढताना अनेक नेत्यांची पाहताना मिळत आहे. काँग्रेस एवढा का हतबल आहे की कारवाई करत नाही असे नेते? काँग्रेस हतबल नाही आहे. जी लोक अशा पद्धतीचं पाप करतात आहेत त्यांनाच भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली मंडळी जी आहेत आणि विशेष करून काँग्रेस पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली लोकांनाच असं वाटतं की आम्ही आहो म्हणजे पक्ष आहे. पण आता ही निवडणूक त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहे. आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वतः प्रभारी उद्या आहे आणि त्याच्यामधली योग्य कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. उद्या कारवाई करण्याचे संकेत आपल्याला मी आतापासून देतो. आज लाडकी बहीण योजनाचा पहिला हप्ता गेला आहे, त्याच्यामध्ये 2 हप्ते. पण दुसरीकडे अनेक नेते म्हणतात की महायुतीचं बटन जर दबलं नाही तर आम्ही ते पैसे परत देऊ असंही बोलले जात आहे. खास करून अजित पवारांनी त्याचं स्टेटमेंट दिलं आहे. त्याच्यानंतर विदर्भातही असा एक स्टेटमेंट एक आमदाराकडून झाला. बघा, हे सत्तेचे लालची लोक सत्तेमध्ये बसलेले आहे. बहिणीच्या प्रेमाचा आणि बहिणीच्या रक्षणाचा हा दिवस आहे. अशा या दिवशी समजा सत्तेमध्ये बसलेले लोक बहिणीला लालच देत असतील की तू मला मत देशील तर तुला नाही तर योजना देणार नाही, हे बोलणंच म्हणजे हे दुसऱ्यांना सावत्र भाऊ म्हणतात. हे कसे सावत्र आणि कपटी भाऊ आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होते. मी माझ्या बहिणींना आणि माझ्या सगळ्या मातेंना या निमित्तानं आणि आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं मी आवाहन करेल, त्यांना विनंती करेल आणि नम्र विनंती करेल की नरेंद्र मोदीजींनी देशातल्या गेल्या 10 वर्षात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा त्यांचा सगळा कालखंड आपण पाहिलात. त्यांनी ज्या काय घोषणा त्या विधानसभेमध्ये जाऊन केल्यात, त्या राज्यामध्ये केल्यात. त्यांनी सांगितलं की राज्यात आमचं सरकार आलं की आम्ही महागाई कमी करून टाकू, गॅस सिलेंडर 500 रुपयाला देऊ, काही ठिकाणी 400 रुपयाला देऊ सांगितलं. शेतकऱ्यांना वेगळं आश्वासन दिलं जातं, मुलांना नोकऱ्या देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जातं. पण जशी निवडणूक होते आणि BJP जिंकली की महागाई वाढते. महागाई वाढली म्हणजेच गरिबांच्या मुलामुलींच्या तोंडातला घास हिसकणं, त्यांच्या शिक्षणावर पैसे पण खर्च करायला अनेक मुलं मुली शिकू शकत नाही, आईवडिलाजवळ पैसे नसतात. हे गेल्या 10 वर्षाचा आलेख आहे. नोकऱ्यांमधलं परिस्थिती पाहिली तर जवळपास 5 लाख नोकऱ्या यांनी समाप्त केलेल्या आहेत. 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणारं दरवर्षी नरेंद्र मोदींचं आश्वासन ते कसं खोटं ठरलं, महागाई कमी करण्याचं आश्वासन कसं खोटं ठरलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हे लबाड लोक आहेत. आणि म्हणून या लबाडांच्याबद्दल तुम्ही अजित पवारांचं नाव घेतलं, काही भाजपच्या आमदारांचं घेतलं. मला या लबाड लोकांच्याबद्दल आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. पण गेल्या 10 वर्षातला नरेंद्र मोदींचा अनुभव जो आहे तो त्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आली तिथल्या लोकांना उलटं नुकसानच झालेलं आहे. महागाईच्या परिणामाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि म्हणून माझ्या भगिनींनी आणि माझ्या मातांनी यांच्यापासून सावध राहावं असं माझं त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही गॅस दिलं तर विरोधक गॅसवर आले आहे, सिलेंडरवर आले आहे. दुसरीकडे आम्ही पैसे देतो तर त्यांना अडचण होतं. अहो, यांच्यावर भरोसा कोण करणार आहे? हे स्वतःच गॅसवर आलेले आहेत. यांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी गरिबांना मोफतमध्ये गॅस देणार, सबसिडीमध्ये देणार, 350 देणार. आज 350ला गॅस मिळतं का? अहो, देशाचं प्रधानमंत्री ज्यांचा आका खोटा बोलतो यांच्यावर काय जाणार? आता राज्यामधले जे काही सर्वे येतात त्यांच्या सरकारी सर्वे पण असतील त्याच्यामध्ये यांचं सरकार जाती आहे आणि हे हारणार्थही आहे. आणि स्वतःच हे गॅसवर आलेले आहेत. त्यामुळे यांना गॅसची आठवण आलेली आहे. नाही तर यांना
गेल्या 3 वर्षामध्ये यांना गॅसची आठवण का नाही आली? त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय उजेड पाडला आणि कोणता विकास केला आणि राज्यावर किती कर्ज लादलं हे तुम्ही लोकांनाच सांगा. आता तर यांचा सर्रास भ्रष्टाचाराचा आलेख वाढत चाललेला आहे. म्हणजे आता त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले ते 60-60% अभाव आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही 10% अभाव जाण्याच्या पाहिलेले आहेत, त्याला मर्यादा आहे. पण या 60-60% अभाव जाणारे टेंडर आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतोय. राज्याच्या तिजोरीला हे दिवसाढवळ्या लुटतात आहेत. यांचे लाडके ठेकेदार आणि लाडके उद्योगपती जी योजना यांची चाललेली आहे ती राज्याला लुटायची चाललेली आहे. यांच्या लाडक्या बहिणी ही योजना नाही आहे. लाडके ठेकेदार आणि लाडके 2 उद्योगपती त्यांच्यावरच यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला लोक पाहतात आहेत आणि लोकांनाही समजत आहे की हे जे भ्रष्ट व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे या भ्रष्ट व्यवस्थेला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय लोक पण आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा आरक्षणासाठी विरोधक आम्हाला सहकार्य करतील, त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे. आमची सहकार्याची भूमिका आहेच. त्यांच्या अध्यक्षतेखाली जे मीटिंग झालेली आहे त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता त्याला आम्ही होकार दिलेला आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे मीटिंग ठेवली ते विधानसभेत बोलू शकले असते. यांच्याच दाढीमध्ये तिनका आहे. मी त्यांना चोर नाही म्हणणार, दाढी आहे म्हणून दाढीचा तिनका सांगतो. तर त्यांच्याच दाढीमध्ये तिनका आहे आणि त्याच्यामुळे बाहेर बोलतात आहेत. सभागृहात बोलायला सांगितलं होतं ना, आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्ही टाका मराठा आरक्षणाच्या बद्दल तुमचं मत काय, ओबीसी आरक्षणाबद्दल तुमचं मत काय. पण ते विधानसभेत बोलायला तयार नाही. तर यांना विधानसभेत पाठवूच नका लोकांना आम्ही सांगतो हे. कारण की हे विधानसभेत नाही, यांचं सगळं बाहेरचा कारभार जो चाललेला आहे, लोकांना बेकूफ बनवण्याचं काम चाललेलं आहे, ते यांचं आता भविष्यात यांनाच आता सत्तेतून बाहेर काढा ही भूमिका आमची आहे. विधानसभा निवडणुकीला डिसेंबरपर्यंत मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. कारण लाडकी बहीण योजना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना वेळ मिळावा म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्याची चर्चा आहे. कसं पाहताय तुम्ही याकडे? वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट परवा प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून पुन्हा त्याचा उल्लेख केला. ज्यांना 4 राज्याच्या निवडणुका घेता येत नाही ते 2 राज्याच्या निवडणुका घ्यायला निघाले. मग लाल किल्ल्यावर बोललेलं भाषण प्रधानमंत्र्याचं सपसेल खोटं होतं आणि देशासाठी ते दिशाभूल करणारं होतं असं म्हणायचं का? तर त्यामुळे निवडणुका त्यांनी घ्यायच्या नाही घ्यायच्या, निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातच बसतं आजकाल. त्याच्यामुळे याच्यावर आज आम्हाला कुठली चर्चा करायची नाही. आम्ही योग्य जी वेळ आहे 27 नोव्हेंबर जे आमच्या या महाराष्ट्राच्या सरकारचा कालावधी संपतो त्या तारखेपर्यंत आम्ही वाट पाहतो आहे. यांना निवडणुका घ्यायच्या का नाही, काय महाराष्ट्र काही जम्मू काश्मीर तर झाला नाही. काँग्रेस पक्षात असं आहे की आता चर्चा अशी सुरू झाली की भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेने अंतर्गत वाद झाले. प्रवीण दरेकर म्हणतात की आम्ही सोहळ्याची तयारी करू शकतो. रामदास कदम म्हणतात की रवींद्र चव्हाण यांनी युती जोडण्याची भाषा केली आहे. मी सुरुवातीपासून सांगतो की महायुतीमध्ये महाभारत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची चर्चा फार आम्ही करावी असं मला वाटत नाही. भाऊ, काँग्रेस पक्ष विदर्भामध्ये काही जे सिटिंग आमदार आहेत त्यांना तुम्ही गोहेड दिलाय का काम करण्यासाठी, त्यांना सांगितलंय का तिकीट? आता सर्वे आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या सर्वेत ज्याचे नावं येतील त्याला गोहेड केलं जाईल. पण सर्वेमध्ये काही आमदारांचा रिपोर्ट चुकीचा आला तर त्याचा विचार करावा लागेल. मला एक आज राखीचा दिवस आहे त्याच्यामुळे भावावर काही बोललं तर चालतं आणि खरं बोलतो मी, काही खोटं सांगत नाही. ते जे काही बोलतात आहे देवेंद्र फडणवीस ते सपसेल खोटं बोलतात. आरक्षणाचा पहिली सुरुवात
ही काँग्रेसच्या काळात झाली. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चं सरकार असताना त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम झालं. त्यावेळेस कोर्टात कोण गेलं? सदावर्ते. नंतर फडणवीसाचं सरकार आलं. गायकवाड आयोगाची स्थापना त्यांनी केली. विधानसभेमध्ये ठराव पारित केला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या बद्दलचे काय ताशेरे ओढले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेसही सदावर्ते महान महिम जे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांचे एकदम खास आहेत, त्याच्यामुळे ते पण त्यावेळेस कोर्टामध्ये गेले. आणि इकडे जे ॲडव्होकेट जनरल आमचे होते कुंभकोणी, त्यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस सांगत होते की मराठ्यांची बाजू तुम्ही कोर्टात मांडायची नाही. हे कुंभकोणी सांगायचे. म्हणजे आता ते सपसेल खोटं बोलतात आहेत हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. त्यांनी खोटं बोलू नये. तुम्हाला आरक्षणाचा वाद चिघळून महाराष्ट्र तुम्हाला लुटायचं होतं. तोडा फोडा राज करा, जे इंग्रजाचं मानसिकता होती ती भाजपची आहे. आणि म्हणून तुम्ही अनेक शिवसेनेचं घर फोडलं, राष्ट्रवादीचं घर फोडलं, राज्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण केला आणि तुम्ही राज्य करता आता. हे तेवढंच सत्य आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी तरी फडणवीसांनी खोटं बोलू नये एवढा आमचा त्यांना सल्ला आहे. नानाभाऊ, सांगलीमध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत तुमचे खासदार तुषार पाटील पुन्हा महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने नसताना ते विरोधात जाताना पाहायला मिळत. त्यामुळे अडचण काँग्रेस पक्षाची वाढते. अजून काही सुरुवातच नाही झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावरची आज प्रतिक्रिया द्यायची मला काही गरज नाही. सर, जिशान पर कार्रवाई होगी का? बिल्कुल होगी. अब उनको कार्रवाई के डर से दूसरे के बैनर लगा रहे हैं तो अब बिल्कुल होगी. हाँ हाँ बोलो. एक बोलो ना. नहीं सिंगल नहीं है. अभी मेरे पास बहुत ड्यूटी है. महायुति में जगह देखने मिल रहे हैं, पूरा अजित पवार वाले झंडे दिखा रहे हैं और उनके दोनों प्रवक्ता मिल रहे हैं, लाइकी दिखा रहे हैं. देखो, हमने शुरुआत में भी कहा कि महायुति में महाभारत है. अब महाभारत सामने आ रहा है तो इसलिए हम लोगों ने बहुत प्रतिक्रिया देना ये नहीं है. लेकिन राज्य की तिजोरी लूटने में ये अलीबाबा चालीस चोर की गैंग जो है यहाँ पे बैठी हुई, वो बहुत सिस्टमेटिक से राज्य को लूट रहे. उसमें इनको कोई ये नहीं है तकलीफ. सत्ता की कुर्सी की जो अभी लड़ाई इनकी है उसमें इनका महाभारत है और वो आने वाले दिनों में आपको बहुत स्पष्ट सा से आपको देखने मिलेगा. एक मंत्री और दूसरा पूर्व मंत्री रामदास कदम और रविंद्र चौहान एक दूसरे को घोड़ा फोड़ने की, एक दूसरे को मारने की बात कर रहे हैं समय को लेकर. अंदर में तो बहुत और खलबत्ती है. अभी तो कुछ नहीं है. अभी तो बहुत सामने आने वाला है. अभी जैसे जैसे आगे चलिए आप, जितना ये लेट करेंगे इलेक्शन उतना हमारे फायदे का ही है. और शुरुआत है अभी तो. और देखो, कोई मंत्री के मुख्यमंत्री के विभाग के ऊपर साइन नहीं मार रहा है और बहुत सारी चीज़ें अभी आगे तो बहुत आने वाली है. दूसरी बात है कि जिस तरह से आप लोग कल एक सम्मेलन लेने वाले हैं, उसमें मल्लिकार्जुन खड़गे आएंगे, क्या उद्धव ठाकरे और शरद पवार जी आएंगे, कौन कौन आएगा, क्या क्या होगा? कल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी आ रहे हैं और उसमें हमने विशेष आमंत्रित आदरणीय उद्धव जी ठाकरे और आदरणीय शरद पवार जी को भी किया है. बड़ा सम्मेलन उसमें होगा. और लेकिन ये सम्मेलन राजीव जी की जयंती के उपलक्ष्य में किया जा रहा है, जिसको हम सद्भावना दिन करके हम लोग उसको मनाते हैं. राजीव जी की जो देश के लिए 21वीं शताब्दी को तरफ ले जाने की जो उनका सपना था वो उनने कैसा पूरा किया और उस समय भी अपोजिशन कैसे उनके ऊपर ताने कसते थी, ये सब विषयों पे कल हम फोकस करेंगे. और अपोजिशन, उस समय का अपोजिशन आज सत्ता में बैठा है, वो देश को किस तरह से तबाह कर रहा है, ये भी हम फोकस करने वाले हैं. और इसलिए राजीव जी का जो जयंती हम लोग मुंबई में, क्योंकि राजीव जी मुंबई में ही पैदा हुए हैं और इसलिए मुंबई का ये स्थान
हमारे लिए नहीं तो हमारे पूरे देश की जनता के लिए ये बड़ा उसका योगदान रहा है और इसलिए इस कार्यक्रम को भव्य रूप से मनाया जा रहा है। महायुति में हमारे पास लेकर झगड़ा सामने दिख रहा है कि आज रिपोर्टर की जो यात्रा है वो मुंबई में आ रही है, फिर उसका आयोजन नवाब मलिक करे उनकी कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव क्षेत्र में। बीजेपी फडणवीस कह रहे हैं कि हमने हमारी भूमिका हमने पहले साफ कर दी है, उनका विरोध उनको कायम है। इसको आप कैसे देखते हैं? ये देखो नकली विरोध है वो देवेंद्र फडणवीस का, असली नहीं है। इनको तो दाऊद भी चलता है, यही कहते थे कि हम लोगों को सत्ता दो, हम दाऊद को पकड़ के लाएंगे केंद्र और राज्य में। दाऊद को क्यों नहीं पकड़ के लाया इन लोगों ने? ये दाऊद के बिरयानी के ऊपर जीने वाले लोग हैं, इनको किसी का विरोध नहीं, इनको सत्ता से प्यार है, सत्ता के लिए कुछ भी है। ये नाम मात्र विरोध दिखाने का एक असफल कोशिश बीजेपी और देवेंद्र फडणवीस कर रहे हैं। जो व्यक्ति के ऊपर देश के प्रधानमंत्री 70,000 करोड़ का इरिगेशन का घोटाला डिक्लेयर करते हैं और उन्हीं को उनके ही साथ मंत्रिमंडल में लेते हैं और फाइनेंस डिपार्टमेंट जैसा डिपार्टमेंट उनके हाथ में देते हैं, तो इनकी नीयत क्या है ये तो स्पष्ट है। तो जब नीयत ही ये स्पष्ट है और जो नवाब मलिक के ऊपर जो आरोप थे वो हसीना पारकर जो दाऊद की बहन है उनसे आर्थिक व्यवहार बिजनेस उनका उसमें इन्वॉल्व था, ये रिकॉर्ड पे आया है। इकबाल मिर्ची के साथ जिसका संबंध है वो आदमी इनके साथ अभी कंधे से कंधा लगाकर चल रहा है, तो इकबाल मिर्ची के साथ जिसका संबंध है वो चलता ही इनको, लेकिन नवाब मलिक मुस्लिम है करके नहीं चल रहा है क्या? तो एक बार ये स्पष्टता होना चाहिए कि आखिरी इनकी मानसिकता क्या है। इकबाल मिर्ची के साथ किसका संबंध है तो मैंने नहीं लगाया आरोप, ये तो उन्हीं की सरकार बैठी है केंद्र में, ईडी और सीबीआई में जिसके नाम आए वो तो सबको पता है, तो वो दूसरे धर्म का है इसलिए उसको वो चलता है। मैं किसी का नाम नहीं ले रहा, तुमने नवाब मलिक का नाम लिया करके मैंने उसका उदाहरण दिया, तो इनका वो जो दिखा हुआ है असलियत अलग है। असलियत इनकी सत्ता के साथ है, इनको किसी से दाऊद का तो बिरयानी खाने वाले लोग ही है लोग, इसलिए इनसे बात करना और इनके बारे में चर्चा करना मुझे लगता है कि अच्छी बात नहीं। नाना जरांगी कह रहे हैं कि देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण में अड़ंगा लगा रहे हैं। फडणवीस ने कहा कि अगर ये बात एकनाथ शिंदे कह रहे कि मैंने मराठा आरक्षण में रुकावट डालने का काम किया तो इस्तीफा दे दूंगा, राजनीतिक संन्यास ले दूंगा। आज के दिन तो भी देवेंद्र फडणवीस ने झूठ नहीं बोलना चाहिए। एकदम स्पष्ट है कि जब इसकी शुरुआत तो कांग्रेस की सरकार में हमारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी ने की थी, उन्हें मराठा को पहली बार आरक्षण दिया था, उसके लिए राणे समिति बनाई थी, लेकिन उस समय में सदावर्ते को कोर्ट में जाने को किसने लगाया ये एकदम स्पष्ट है, वो किसका साथी था ये भी स्पष्ट है। और जो हमारे एडवोकेट जनरल थे कुंभकोनी, उनने भी कहा कि देवेंद्र फडणवीस ने मुझे मराठा का बाजू रखने के लिए मना किया था और इसलिए मराठा का आरक्षण रद्द हुआ, ये एडवोकेट जनरल उस समय के कुंभकोनी ने भी बताया है। तो जरांगे पाटिल जो बोल रहे हैं वो तो बात सच है, उसमें झूठ क्या है? तो इसलिए एकनाथ शिंदे क्या बोलेगा, एकनाथ शिंदे का पुरावे की जरूरत ही नहीं है। लेकिन बीजेपी की जो मानसिकता है धर्म और जाति में झगड़े लड़ाकर राजनीति करना, ये पहले से ही बीजेपी की राजनीतिक पहल रही है, उसी आधार पर वो राजनीति कर रहे हैं। लेकिन अब चिट्ठा खुल चुका है और इसलिए एकनाथ शिंदे के ऊपर डाल के, तो एकनाथ शिंदे कोई सर्टिफाइड नहीं करेगा इनको, क्यों सर्टिफाइड करेगा? क्योंकि एकनाथ शिंदे भी इसमें गुलाल उधड़ने में भी उनका योगदान है कि इस आधार पर गुलाल उधड़ा था, उन्हें कौन सा आरक्षण दिया था, क्या हुआ था, आज तक राज्य की जनता को पता नहीं है। हमने विधानसभा में मांग की थी, राज्य के मुख्यमंत्री बताने को तैयार नहीं। आधे मंत्री इनके ओबीसी के आरक्षण में हैं, आधे मंत्री इनके मराठा आरक्षण में। वास्तविकता महाराष्ट्र की जनता जानना चाहती है। हम अपोजिशन है, हम भी जानना चाहते हैं, लेकिन सरकार, ये अभी की सरकार ये बताने को तैयार नहीं है और इसमें देवेंद्र फडणवीस का ही इन्वॉल्व है, ये स्पष्ट है। 21 तारीख को आप मेहुए की बैठक होगी दूसरी सीट शेड्यूल को लेकर, कांग्रेस क्या सोचती है, कितना और समय लगेगा? क्या चुनाव से पहले
हमारा ये बहुत ही जल्दी सीट शेयरिंग का इशू महाविकास आघाड़ी में ख़त्म होगा ऐसा लगता है। हमने जो फार्मूला उस दिन जो मीटिंग हुई थी जॉइन में, उसमें भी हमने एक फार्मूला बनाया है। 21 तारीख को हम सुबह बैठेंगे और उसमें बहुत सारी बातें क्लियर होंगी। बहुत ही जल्दी महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का मामला सुलझ जाएगा। अभी किसी को नहीं बोला गया है, लेकिन हमारा सर्वे जल्दी आ जाएगा। सर्वे जैसे ही आता है तो जो सिटिंग एमएलए है उनका रिपोर्ट अच्छा है तो उनको गो ऐड किया जाएगा। जिसका रिपोर्ट गलत होगा उसके बारे में हम लोग सोचेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।